ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी गेले वर्षभर झालं राज्य शासनाच्या कृष्णा कोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करतोय, महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाकडे पत्रव्यवहार करतोय आणि केंद्रीय पोल्युशन बोर्डाकडे पत्रव्यवहार करतोय। दोन गोष्टीचा पत्रव्यवहार केलेला आहे। यामध्ये उजनीसाठी जे राज्य शासनाने पर्यटन धोरण जाहीर केलेलं आहे त्याची अंमलबजावणी का होत नाही या बाबतीतलं पत्रव्यवहार केला होता आणि त्याच पद्धतीनं उजनी धरणामध्ये जे प्रदूषण होते या बाबतीतलं मला सखोल माहिती द्यावी अशी पत्रव्यवहार मी केले होते। अद्याप मला याची उत्तरं आली नाहीत। केंद्राच्या पोल्युशन महामंडळाने मला या बाबतीतली सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की मोठ्या प्रमाणावर घाण पाणी हे भीमेच्या पात्रात सोडलं जातं आणि ते मानवी जीवनासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी खूप घातक आहे। आणि केंद्राने हे पण आश्वासित केलेलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये एकदा पावसाळा थांबला, पाणी व्यवस्थित स्थिर स्थावर झालं उजनीतलं, की या पाण्याची तपासणी करण्यासाठी एक टीम केंद्र शासन पाठवणार आहे। परंतु महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची मगरुरी एवढी आहे की आज तक त्यांनी उत्तर दिलं नाही। या बाबतीतली तक्रार मी लोकसभेच्या सचिवांकडे केली होती। दिनांक 25/7 पहिली नोटीस लोकसभेच्या सचिवांनी काढली। 15 दिवसात त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, त्यालाही उत्तर आलं नाही, मलाही उत्तर दिलं नाही, लोकसभा सचिवांनाही उत्तर दिलं नाही। पुन्हा एकदा लोकसभा सचिवांना त्या गोष्टीवरती मी भेटलो। पुन्हा एकदा 25/8 त्यांनी नोटीस काढली। उद्या 8 तारीख आहे, 8 तारखेला ते 15 दिवस संपतायत, आज तागायत त्यांनी उत्तर दिलं नाही। म्हणजे या महाराष्ट्र शासनामधील अधिकाऱ्यांची, विशेषतः कृष्णा खोरे विकास महामंडळातल्या अधिकाऱ्यांची मगरुरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, कुणाच्या आशीर्वादाखाली वाढलेले। एवढे निगरगट्ट अधिकारी कसे काय झालेले आहेत की लोकप्रतिनिधींना, ज्यांना जनतेनं निवडून दिले अशा लोकप्रतिनिधींनी लेखी मागितलेल्या उत्तरांना लेखी उत्तर देत नाहीत। त्यामुळे आता मी राज्याच्या सचिवांवरती लोकसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणतोय आणि माझ्या भागातील सोलापूर जिल्ह्यातील जनतेला जे घाण पाणी प्यायला लागते, या ठिकाणचा जो पर्यटनाचा विकास आराखडा मंजूर झालाय त्याची अंमलबजावणी होत नाही, हजारो युवकांना काम मिळणार होतं, ते नुकसान होते। या सर्व गोष्टीचा मी राज्याच्या मुख्य सचिवांवरती हक्कभंगाचा प्रस्ताव उद्या दिल्लीमध्ये दाखल करत आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।